मनोज रांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। मनोज रांगे यांना कुठलेही उपचार ते घेत नाहीयेत, यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे। तर सरकारकडून गोड बोलून काटा काढण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मनोज रांगे यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे। तर याआधी सुद्धा आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होईल, आपलं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होईल असे आरोप त्यांनी केलेले होते। थेट नाव घेऊन सुद्धा त्यांनी आरोप केलेले होते आणि आता पुन्हा एकदा जेव्हा ते चौथ्यांदा उपोषणासाठी बसलेले आहेत त्यावेळेला त्यांची कोणीही विचारपूस केली नाही, सरकारकडून कोणीही संपर्क केला नसल्याचं कळत आहे। आणि अशातच मनोज रांगे पाटील यांनी सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले। बैठका घेऊन निर्णय काढू, दाटोमोठी लाडीगुडी लावत असतील मराठ्याला, गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना एखाद्या असा अंदाज दिसतोय। मग एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडे कठोर आमरण उपोषण सुरू आहे। तातडीने मार्ग काढतो म्हणायचं, 5-5 दिवस होऊ द्यायचे, म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं, शक्यता अशी वाटते, अंदाज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।